नमस्कार. नृत्य गीत रामायण पुष्प चौथे. पराधीन आहे जगती. आजच्या लघुलेखाच्या सुरुवातीला बोनसविषयी रहस्यभेद म्हणजे तसं ओपन सिक्रेट आहे ते आता. तर मी बोनस विनंती म्हणून गाणं चित्र असं मागतो. तेव्हा माझ्या बोनसदात्यांना लघुलेखाविषयी अत्यल्प माहिती असते, कधी तर शून्य माहिती. मी गाणं चित्र नृत्य काय ते मागतो. अमुक दिवशी हवंय, 24 तासात हवंय असंही मागतो. ते बिचारे देतात निमूटपणे खूपदा. कधी तगादा लावायला लागतो, पण ते क्वचित. मितिशाचं नृत्य आणि माझे लघुलेख यातही इतकी सिनर्जी जुळून येते की मलाच त्याची गंमत वाटते. असो, नमनाला घडाभर तेल घालून झाल्यावर आता मूळ लघुलेख. शीर्षकावरून गाणं कुठलं तेही माझ्या चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच. माझी तर इतकी पंचायत झाली, कारण नकारात्मक लिहायचं नाही हा माझाच मी घालून दिलेला दंड. त्यातून विषय काय तर पराधीन. इतकं पराधीन झाल्यासारखं वाटलं मला. तेव्हा याच विषयावर सकारात्मक लिहिण्याचा प्रयत्न. गमतीशीर घटनेने सुरुवात करतो. जेबीमध्ये दुसऱ्या एका विभागात एक मॅनेजर होता. त्याचं त्याच्या बॉसशी अजिबात पटत नसे. मग मला साकडं घालून त्याने दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळवली. काही महिने आनंदात गेले आणि जेबीमधला त्याचा हा नावडता बॉस त्या दुसऱ्या कंपनीत त्याचा बॉस म्हणून रुजू झाला. किती पराधीन. मी आस्तिक सश्रद्ध हिंदू असलो तरी देव भोळा नाही. असेल माझा हरी यावर माझी अजिबात श्रद्धा नाही. आपलं विहित कर्म माणसाने करायलाच हवं. त्या वेळेप्रमाणे कर्तव्य पालनही करायला हवं, हेही मला पटतं. फळाची अपेक्षा धरू नये हे गीतेत सांगितलं तरी प्रत्यक्षात माझ्यासारख्या सामान्य माणसाला ते काही जमत नाही. आणि मग अशा वेळी पराधीन असल्याचा अनुभव येतो. अगदी कामवाली ते ड्रायव्हर आणि प्लंबर ते डॉक्टर सगळ्या बाबतीत प्रचंड पराधीन असल्याचा अनुभव येतो. चिपळूणला जाताना ट्रॅफिक लागतो म्हणून ट्रेनने जावं तर ट्रेन लेट होते. कधी ट्रेनला वेळ लागतो म्हणून विमान बुक करावं तर फ्लाईट कॅन्सल होते. परदेश ट्रिप बुक करावी तर घरी काहीतरी घडतं आणि रिफंड कधी आणि किती मिळेल याची वाट बघायला लागते. छोट्याशा गोष्टीपासून ते अत्यंत महत्त्वाच्या घटनेपर्यंत अनेकदा पराधीन असल्याचा, दुसऱ्यावर अवलंबून असण्याचा, आपल्या हाती सर्व काही नसण्याचा अनुभव अनेकदा येतो. भास्कराचार्य थोर गणिती आणि ज्योतिषी होते, पण स्वतःच्या मुलीची पत्रिकाही मांडण्यात ते चुकले. कारण जन्मवेळ चुकली. कारण घड्याळ होतं वाळूचं आणि वाळूचा एक कण जाड असल्यामुळे अडकला. पुन्हा एकदा पराधीन. एक सुविचार प्रार्थना आहे, हे ईश्वरा, जी कठीण परिस्थिती बदलण्याजोगी आहे त्यातून मार्ग निघू शकतो तर ती बदलण्यासाठी मला शक्ती दे. जी कठीण परिस्थिती बदलण्याजोगी नाही तर ती आहे तशी स्वीकारण्यासाठी मला धैर्य दे, संयम दे आणि या दोन परिस्थितींमधला फरक ओळखण्याची मला बुद्धी दे. विणाच्या मते मला इतर कितीही बुद्धी असली तरीही तिसरी बुद्धी खूप कमी आहे. त्यामुळे मी प्रत्येक कठीण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, आटापिटा करतो. या प्रवासात कधी चिडतो, रडतो, तरी कधी आनंदही मिळतो आणि अखेरीस दमून भागून म्हणतो, पराधीन आहे जगती. मिजो. असाच एक पराधीन दिवस 2025. आजचा बोनस. मितिशा आणि मी जेव्हा गीत रामायणातील हे गाणं निवडलं तेव्हा मी थोडा अचंबितच झालो होतो. म्हटलं, ह्या गाण्यावर नृत्य? पण आता नृत्य पाहिलं आणि अक्षरशः अतिशय भावविभोर व्हायला झालं मला गाणं ऐकताना, नृत्य पाहताना. विश्वास आहे तुम्हालाही ही अनुभूती मिळेल. पराधीन या शब्दावेळी हातात बेड्या असणं किंवा विमनस्कपणे बसणं अशा सुंदर स्टेप्स केल्या आहेत मितिशाने. मितिशा सादर करते नृत्य याच गाण्यावर. वियोगात मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. टीप. मूळ लघुलेख 2024 साली लिहिला होता आणि त्याला डॉक्टर आनंद नांदे यांनी हे गाणं बोनस म्हणून दिलं होतं. आज थोडा बदलून सादर केला आहे. नमस्कार.